मित्र हो नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे युट्यूब चॅनेल. हे मराठमोळं युट्यूब चॅनेल आपल्यासाठी नेहमी सदैव तत्पर सेवेत असतं. महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही घटना घडू द्या, त्या घटनेवरती वाच्यता करायला मी नेहमी तुमच्यासोबत कनेक्ट असतो. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण मस्साजो गावच्या सरपंचांबद्दल जी काही संतोष देशमुख यांची जी काही हत्या झाली, याच्याबद्दल नेहमी अपडेटमध्ये तुम्हाला विषय मी नेहमी सांगत आलो किंवा अपडेटमध्ये काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आलो. पण आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काही तारे तोडले. आता ते मधला शब्द मी वापरत नाही कारण ते सन्माननीय मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांबद्दल असं बोलणं हे मला योग्य वाटत नाही. पण मुख्यमंत्री साहेब असं का बोलले? मुख्यमंत्री म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस, देवाभाऊ असे अनेक नावांनी त्यांची ओळख आहे. खरं तर देवेंद्र फडणवीसांना मी खूप मानतो. का मानतो? कारण हुशार माणूस आहे. म्हणजे टॅलेंटेड म्हणजे जसा राज्याला मुख्यमंत्री पाहिजे, अभ्यासपूर्वक, माहितीपूर्वक आणि नॉलेज असलेला, तर त्या सगळ्या साच्यामध्ये देवेंद्र फडणवीस फिट बसतात. पण देवेंद्र फडणवीसांनी आज एक गोष्ट बोलली. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट बोलणं म्हणजे तुम्ही कुठेतरी त्या खुनाचं किंवा त्या घटनेचं समर्थन करताय असं होतं. तर काय बोलले देवेंद्र फडणवीस? तर देवेंद्र फडणवीस असं बोलले, की "त्या घटनेबद्दल आम्हाला तीव्र मनामध्ये दुःख आहे. पण तिथं पर्यटन करायला लोकांनी जाऊ नये." अरे, पर्यटन? जी लोकं, जे राजकीय म्हणजे जे नेते वगैरे असतात, त्यांचं कामच असतं ते. उपकार करत नाहीत ती लोकं तिथं जातायत म्हणून. ते समाजाची बांधिलकी जपत असतात. समाजानं, लोकांनी त्यांना जनतेनं मोठं केलेलं असतं. सो लोकांच्या या जनतेनं दिलेल्या जे मतदार रूपी त्यांना जे दिलेलं असतं, तेच कुठेतरी त्यांना परतफेड करायची असते. म्हणून त्या ठिकाणी सरपंचांच्या घरी जाऊन ते मोकळे जात नाहीत. कोणी कष्ट आपल्या आपल्या पद्धतीने मदत सुद्धा करतायत. किंवा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी पोलिसांवरती दबाव आणण्याचं सुद्धा काम करतायत, की आरोपींपर्यंत पोलिसांना पोहोचता यावं. मग हे सगळं जी लोक करतायत त्यांना देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तर हे असं का बोलू शकतात, की ते पर्यटन करायला तिथे जातायत? अहो पर्यटन? ते काय महाबळेश्वर आहे का पर्यटन करायला जायला? ते एक मस्साजो गाव आहे जिथं त्या सरपंचांचा निर्घृण खून झाला. जर सरपंचांचा खून झाला नसता, तर त्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या गावाबद्दल कोणीतरी वाच्यता केली असती का हो? घटना घडली तशी घटनेची पार्श्वभूमी, घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकाला वाटतंय तिथं जावं आणि त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करावं. बरं सांत्वन नुसतं सांत्वनच नाही, तर त्या ठिकाणी आरोपींची चौकशी झाली का हे सगळं मान्य करावं, बघावं. यासाठी त्या ठिकाणी हे सगळी लोकं जातायत. पण फडणवीस साहेबांना काय वाटतंय, की हे लोकं पर्यटन करायला येतायत. तर मला फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे, की सर असं पर्यटनाचं ते ठिकाण नाहीच आहे मुळीच. मग याच ठिकाणी पर्यटन करायला तुमच्या पक्षाचा एकही मंत्री, एकही त्या ठिकाणी आमदार का आलेला नाही? सुरेश धस अपवाद सोडले तर. आपल्याकडे सगळे डिटेल्स आहेत पहिल्यापासून त्या ठिकाणी कोण गेलं, कोण गेलं नाही. सुरेश धस हे सोडले. म्हणजे हे अपवाद फक्त एक. आता सुरेश धस हे बीजेपीचे आहेत, त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे हाडवैरी असलेले. त्याच्यामुळे त्यांना ते बोलणं भाग पडलं किंवा त्यांना ते बोलावंसं वाटलं किंवा ते त्यांच्या वाणीतून बोलले आणि त्यांनी बोलण्यामुळे खूप काही तिथं फरक पण पडला. पण फक्त अपवाद सांगतोय मी. अपवाद त्या ठिकाणी सुरेश धस गेले कारण त्यांचा शेजारीच मतदारसंघ आहे. सो त्याच्यामुळे त्यांना जाणं भाग पडलं. पण ज्यांची पाठराखण आपण देवेंद्रजी करताय, ते धनंजय मुंडे तुमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. पंकजा मुंडे ह्या अजून सुद्धा त्या ठिकाणी त्या उंबऱ्यापर्यंत का पोहोचल्या नाहीत याचं उत्तर हा महाराष्ट्र तुम्हाला विचारतोय. इथं मराठा, वंजारी, दलित, ओबीसी परत काय वेगळं हा विषयच नाहीये. इथं विषय ज्या सरपंचांचा खून झालाय तो साधा सरळ झालेला नाही. धनंजय मुंडेंनी स्टेटमेंट दिलं, की हे खून फक्त परळी आणि बीडमध्येच होतायत का? बाहेर होत नाहीत का? एका कॅबिनेट लेव्हलच्या मंत्र्याकडून ही अपेक्षा असू शकते? असं कोणी बोलू शकतं? ते बोलले, पण अजून तरी त्या कुटुंबाच्या भेटीला ना पंकजा मुंडे गेलायत, ना धनंजय मुंडे गेलेत, ना देवेंद्र फडणवीस साहेब आपला एकही आमदार त्या ठिकाणी गेलेला नाही, ना एकही मंत्री गेलेला नाही. त्या ठिकाणी गेलेत कोण? तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची माणसं, राष्ट्रवादी अजित पवार गटाची माणसं, त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गटाची माणसं. स्वतः अजित पवार तिथे गेलेत, परंतु धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे तिथे जाऊ शकत नाहीत. उदय सामंत गेले, संजय शिरसाट गेले, ही गेली ना लोक. पण अजूनही बीजेपीचा कोणी माणूस पोचत नाही तिथं.
सुरेश धस अपवाद सोडले तर. आणि मग अशी घटना घडत असताना आणि ही लोकं भेटायला जातात म्हणून ते पर्यटन करतायत. का या लोकांना भेटायला जायचंय परंतु बीजेपीच्या शिरस्थ नेतृत्व सांगतंय की तिथे जाऊ नका? मग मराठा वाद हा तुमच्या विरोधात गेला तर का दुःख वाटतंय तुम्हाला? तुम्ही असा वाद का करताय किंवा असा भेदभाव तुम्ही का करताय? त्या ठिकाणी ओबीसी बांधव एखादा असतं, त्या ठिकाणी तुम्ही गेलाच असता ना. मग हा संतोष देशमुख आणि हा तर बीजेपीचा कार्यकर्ता आहे. नमिता मुंदडा यांचा त्या मस्साजो गावचा बूथ प्रमुख होते. त्यांनी बीजेपीला मतदान गावातून करून दिलेले. एकट्टा गावातून मतदान बीजेपीला गेलेले. मग एवढं सगळं असताना सुद्धा त्यांच्या उंबऱ्यापर्यंत बीजेपी सारखा पक्ष महाराष्ट्रामध्ये 132 जागा घेऊन गेलेला आहे. काही आमदारांना वाटू शकत नाही तिथे जाऊ. पण यांना जायचंय पण यांच्यावरती बंधन आहे का वरून कोणाचं? कोणाचं प्रेशर आहे का की तुम्ही जायचं नाही म्हणून? आणि मग सगळी लोक एक तर तुमची जात नाही, जी जात आहेत जर बजरंग सोनवणेंनी त्या मॅटरवरती जर शब्द नसते बोलले, तर आज तो मॅटर कुठे गेला असता हो? झालं असतं ना, दाबलं असतं प्रकरण सगळं. व्यवस्थितपणे दाबलं असतं जर कुठल्या या बजरंग सोनवणेंनी पहिल्यांदा एसपींना कॉल करून त्याची चौकशी केली नसती, तर त्या प्रकरणाचा पूर्णपणे दबाव गेला असता आणि खाली गेलं असतं प्रकरण. वरती आलं नसतं. याच म्हणताय ना, जे पर्यटन करायला लोक जात आहेत, याच पर्यटकांमुळे हे प्रकरण कमीत कमी आता फास्ट ट्रॅकवर तिथे चालेल आणि ह्या आरोपींना, जे अजून फरार आहेत, बिळात जाऊन बसलेत, लपून बसलेत ना, त्यांना फाशी होईल. आरोपीची जात, धर्म, तो कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता आरोपी म्हणून त्यांना फाशी द्या. कारण त्यांनी जे कृत्य केलंय ना, ते नजरेला न देखवणारं कृत्य आहे. मनाला न पटणारं कृत्य आहे आणि तोंडातून न बोलता येणारं असं इतकं घाण, इतकं निकृत आणि इतकं विकृत असं कृत्य आहे. या कृत्याला फडणवीस साहेब तुम्ही माफी देऊ नका. तुम्ही राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री सुद्धा आहात. अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या अंडर काम करतंय. नवनीत कवच सर त्या ठिकाणी गेलेत, परंतु नवनीत कवच सर सुद्धा त्याच वेळेस काम करू शकतात ज्यावेळेस तुमच्यावरून ऑर्डर्स येतील. त्याच्यामुळे ऑर्डर्स द्या आणि त्या जेर बंद करा आणि एक महाराष्ट्रामध्ये अशी केस घडवा. एन्काउंटरच करताना तुम्ही मग डायरेक्ट करा ना एन्काउंटर. कोण तुम्हाला अडवते? असं करून तुम्ही हा बीड जिल्हा दहशतमुक्त करा एवढीच अपेक्षा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये काही अग्रेसिव्हपणा आला असेल, तर तो या ठिकाणच्या या गोष्टीचा अग्रेसिव्हपणा समजा आणि आपला व्हिडिओ असेच शेवटपर्यंत बघत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.